नागपूर महानगरपालिका शाळेतील शिक्षकांना डिजिटल युगाशी सुसंगत बनवण्यासाठी आणि त्यांच्या अध्यापन पद्धतीत आधुनिकतेचा समावेश करण्यासाठी रोबोटिक्स इंडिया संस्थेतर्फे आयोजित कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षण वर्गाला मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी यांनी शनिवारी भेट दिली. मनपाच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी ई-लायब्ररीमध्ये इस्टॅब्लिशमेंट ऑफ मायक्रोसॉफ्ट एज्युकेटर AI अकॅडमी फॉर स्किलिंग अँड इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट आणि डेझिग्नेशन ऑफ नागपूर रिजनल हब या उपक्रमांतर्गत हे 2 एप्रिलपासून प्रशिक्षण वर्ग घेतल्या जात आहेत. मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी यांनी प्रशिक्षणादरम्यान भेट दिली. यावेळी त्यांनी जास्तीत जास्त शिक्षकांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आत्मसात करून तिचा वापर आपल्या अध्यापनात करावा आणि विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन करावे असे आवाहन केले. मनपा शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी स्पर्धेत मागे राहू नयेत यासाठी तंत्रज्ञानाच्या बदलत्या काळात AI प्रशिक्षण ही शिक्षकांसाठीही उत्तम संधी असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे शिक्षकांच्या ज्ञानात भर पडेल आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीतही या तंत्रज्ञानाचा मोठा वाटा असेल असे मत वैष्णवी बी यांनी व्यक्त केले. रोबोटिक्स इंडिया यांच्या वतीने दिले जात असलेल्या प्रशिक्षणात शिक्षकांना प्रामुख्याने जनरेटिव्ह AI आणि मायक्रोसॉफ्ट को-पायलट सारख्या प्रगत डिजिटल टूल्सचा वापर करण्यास शिकवण्यात आले. तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शिक्षकांचे दैनंदिन प्रशासकीय काम अधिक सुलभ करणे आणि वेळेची बचत करणे याचेही प्रशिक्षण दिले जात आहे. मनपा शाळेतील शिक्षकांना तंत्रस्नेही बनवून शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी हे प्रशिक्षण अत्यंत मोलाचे ठरणार आहे. शिक्षकांना देण्यात येत असलेल्या प्रशिक्षणात शिक्षकांना ChatGPT, मायक्रोसॉफ्ट वर्ड आणि को-पायलट, AI बायस, अध्यापन पद्धतीत AIचा वापर, AI सिक्युरिटी ब्रीच, विद्यार्थ्यांची हजेरी, निकालाची टक्केवारी काढणे आणि लॅपटॉप हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. यामुळे शिक्षकांना आता कमी वेळात अधिक आकर्षक शैक्षणिक साहित्य, नोट्स आणि पाठ तयार करता येणार आहेत. कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com.